वर पुढे बेंड होतो, मान एकदम लूज सोडा. येस, ह्याला बघा पूर्ण उष्णासन. एक हात पुढे, दुसरा हात पुढे. व्हेरी गुड. पुन्हा एकदा ट्राय करूया. 1 2 आणि मागे. व्हेरी गुड. ह्याला बोलतात पूर्ण उष्णासन. 1 2. व्हेरी गुड. याच्यानंतर आपण करूया तितली आसन. तितली आसन म्हणजे बटरफ्लाय. मांडी घालतो तसंच बसायचं आहे. पायाचा नमस्कार करायचा, तळपायाचा नमस्कार. हे बघा असं तळपायाचा नमस्कार करायचा आहे. हातांना एकामेकांमध्ये लॉक करा आणि पाय वर खाली करा. ह्याच्याने एव्हीएनचा प्रॉब्लेम होणार नाही. आजकाल डॉक्टर्स भरपूर लोकांना सांगतात तुमचं हिप जॉईंट रिप्लेस करायला लागेल, बॉल घासतो आहे. हे सगळं प्रॉब्लेम कधीच येणार नाही. तुमचं हिप जॉईंट फ्री होईल. कारण आजकाल मूवमेंट काही राहिलीच नाहीये. लोक सायकलिंग करत नाही, व्यायाम करत नाही. ऍक्टिव्हा आलेली आहे, लोक समोरूनच बसतात. ते बाईक मध्ये पाय फिरवून बसायची सवय होती आणि हे जांग फ्री व्हायची. आता जांग फ्री होत नाही. त्यामुळे एव्हीएनचे माझ्याकडे भरपूर पेशंट येतात. मी स्वतः एक नॅचरोपॅथ आहे. आजपर्यंत 8000 पेक्षा जास्ती पेशंटचा इलाज केलेला आहे. विदाउट मेडिसिन, विदाउट साइड इफेक्ट्स, नॅचरल इलाज, निसर्ग उपचारच्या माध्यमातून. ओके, नेक्स्ट आपण करूया झोपून आसन. मी स्किप करतो. आपण प्राणायाम घेऊया. कारण जेवढं योग इम्पॉर्टंट आहे. मांडी घालून बस, एकदम रिलॅक्स. ज्यांना जमत असेल पद्मासन घाला. पद्मासन मध्ये राईट वरती, लेफ्ट क्रॉस वरती. येस, याला बोलतात पद्मासन. नाही जमत असेल अर्ध पद्मासन घाला. ते पण नाही जमत सुखासन मध्ये बस. सुखासन म्हणजे मांडी घालून बसणं. याला बोलतात सुखासन. सगळ्यात आनंदी असं सुख ह्याच्यात मिळतं म्हणून सुखासन बोलतात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपण अनुलोम विलोम करूया. कपालभाती करूया. कपालभाती मध्ये जाणीवपूर्वक श्वास सोडायचा आहे. मी एकदा करून दाखवतो. श्वास सोडण्यावरती फोकस करायचा आहे. श्वास सोडा तुम्ही, शरीरातला आपोआप श्वास आत घेऊन. तर पोटाला झटके लागले पाहिजे, हपके लागले पाहिजे. माझ्या पोटाकडे लक्ष द्या. नाकाने श्वास सोडायचा आहे. 2 3 4 5 9 10 11 12 13. व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट आपण अनुलोम विलोम करूया. अनुलोम विलोम साठी पहिली 2 बोटं तर्जनी आणि मध्यमा फोल्ड करायची आहे. अनामिका आणि अंगठा. अंगठ्याने आपलं राईट नासिका बंद करायची आहे. श्वास घ्यायचा आहे, पूर्ण श्वास घ्यायचा. त्याला बोलतात पूरक. श्वास थांबवायचा आहे. अनामिकेने लेफ्ट नॉस्ट्रिल बंद करायची आहे, डावी नासिका बंद करायची आहे आणि श्वास सोडायचा आहे उजव्या नासिकेने. श्वास सोडा. रे चल. परत आता उजव्या नासिकेने श्वास भरा. पूरक. उजवी नासिका बंद करा, डावी नासिका उघडा, तिकडून सोडा. रे चल. आता ह्याच श्वास नालिकेतून आपला श्वास घ्यायचा आहे. पूरक. ती नासिका बंद करा, दुसऱ्या नासिकेतून सोडा. परत तिकडून श्वास भरा, दुसऱ्या नासिकेतून सोडा. ज्या नासिकेतून आपण श्वास सोडतो त्याच्यातूनच भरायचा आहे. त्यानंतर समोरच्या नासिकेतून सोडायचा आहे, परत त्याच्यातून भरायचा आहे. ह्याला बोलतात अनुलोम विलोम. मी करतो. 5 वेळा करूया. श्वास भरा, दुसऱ्या नासिकेतून श्वास सोडा, परत दुसऱ्या नासिकेतून श्वास भरा, पहिल्या नासिकेतून
त्यालाच बोलतात भ्रामरी. ओके, आणि आतमध्ये व्हायब्रेशन फील करायचे आहे, ह्याच्याने तुझं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, फोकस वाढतं. ओके, वी स्टार्ट. टेक अ डीप ब्रेथ. आपण एकदा करूया. जे सुंदरशी म्युझिक लावलेली होती त्याच्यावरती फोकस केलं तरी चालेल. तुमच्या आसपासच्या परिसरावरती लक्ष फोकस करा. घड्याळाची टिकटिकचा आवाज येतोय, बाहेर कावळा काव काव करतोय. श्वास प्रश्वासावरती लक्ष केंद्रित करा.